आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे आपण कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडे लागलेली आहे आणि त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे। परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस ही KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचा असणारा कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम यामध्ये तफावत दिसते। परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे। त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये। त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि शासन वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे। त्यामुळे ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितले जाणार आहे। नमस्कार, आपल्या YouTube चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम, घाबरू नका। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिलेली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही कर्जमाफीच्या यादीत तुमचे नाव पाहिले असेल आणि त्यामध्ये अपेक्षेपेक्षा कमी रक्कम दिसत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण याबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या यादीमध्ये रक्कम ही कमी असल्याची तक्रार होत होती। त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली। मात्र कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे की 2 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। त्यामुळे यादीत कमी रक्कम दिसत असेल तर घाबरण्याची गरज नाही। त्यांच्या माहितीनुसार उर्वरित निधी राष्ट्रीयकृत बँकांकडून टप्प्याटप्प्याने वर्ग केला जाणार आहे। त्यामुळे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या पात्रतेनुसार त्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। याशिवाय आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जही उपलब्ध करून देणार जाणार आहे। त्यामुळे आगामी हंगामातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगत आहे। आता शेतकऱ्यांनी काय करावे? सर्वप्रथम कर्जमाफीच्या यादीत आपले नाव तपासा, फार्मर ID आणि आधार प्रमाणीकरण वेळेवर करा, संबंधित बँकेशी संपर्क ठेवून पुढील प्रक्रियेची माहिती घ्या। कर्जमाफीच्या नावाखाली कोणालाही पैसे देऊ नका, केवळ शासनाच्या अधिकृत महत्त्वाची अपडेट घ्या। लक्षात ठेवा, यादीत कमी रक्कम दिसली तरी तुमची कर्जमाफी कमी झाली असे समजू नका। अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या संपूर्ण लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व कर्जमाफीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।